अंबाझरी पुलिस स्टेशन की हद में एक कैफे में मैनेजर को डरा धमका कर खंडनी मांगने का मामला सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार अंबाझरी पुलिस स्टेशन के हद में गोकुलपेट परिसर के सोशा नामक कैफे में यह घटना हुई है, जहां 12 तारीख को आरोपियों ने रात में 12:30 से 3 के बीच में मैगी खाने के बहाने हुक्का कैफे में प्रवेश किया, जिसके बाद अंदर जाके हुक्का मंगाया। कैफे बंद करने के वक्त जब आरोपी रोशन शनेश्वर को बिल मांगा गया, तब उसने बखेड़ा खड़ा करते हुए फिरियादी कैफे मैनेजर अजय किशोर सिंह को धमकाते हुए कहा कि यहाँ धंधा करना है तो मुझे अभी 30,000 और हर महीने 1 लाख रुपए देने पड़ेंगे, और नहीं देने पर मैनेजर को जान से मारने की धमकी भी दी। 4 लोक हॉटेलचा दरवाजा ठोठावला. त्यातील सिक्युरिटी गार्डने दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि आम्हाला जेवण करायचे आणि जबरदस्ती आतमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा जो मॅनेजर होता अजय सिंग यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की हॉटेल बंद झालेले आहे, आता तुम्हाला काय मिळणार नाही. परंतु त्यातील जो याचे मुख्य आरोपी जो होता रोशन शनेश्वर यांनी त्याला जबरदस्ती आम्हाला जेवण पाहिजे असं आग्रह धरला. त्यामुळे ते बसले आणि त्यांनी एक हुक्काचा पॉटसुद्धा हर्बलचा मागितला आणि ते सगळं झाल्यानंतर ते बराच वेळ झाल्यानंतर ते हॉटेलमधून उठत नव्हते. त्यातील मॅनेजर आणि स्टाफने त्यांना भरपूर वेळा रिक्वेस्ट केली की तो आप समय हो गया, आप यहाँ से चले जाओ. तरीसुद्धा त्यांनी ते मानत नव्हते आणि मॅगी इतर सँडविच आम्हाला खाण्यासाठी आणून दे, नाहीतर आम्ही स्वतः जाऊन बनवून घेतो, अशी प्रकारची धमकी देत होते. मैनेजर ने अपने कैफे के मालिक प्रेम जोरणकर को फोन कर सारी जानकारी दी। इसके बाद मालिक ने अभी कुछ पैसे देकर मामला खत्म करने को कहा। मैनेजर ने आरोपी रोशन शनेश्वर को 10,000 रुपए दिए, जिसके बाद रोशन वहां से निकल गया। दूसरे ही दिन मैनेजर ने अंबाझरी पुलिस स्टेशन जाकर आरोपियों के खिलाफ गुन्हा दर्ज किया। त्याच्यासोबतचे इतर जे 3 लोक होते ते त्यांचा साथीदार यांच्याविरुद्ध सुद्धा आम्ही अपराध नंबर 102/24 कलम 384, 385, 386, 506 ब आणि 294, 34 भादवी अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे 3 आरोपी आहेत त्यांना आम्ही काल रात्री अटक केलेली आहे. त्यातील आरोपींचं नाव आहे मनीष रमेश राऊत, वय 27 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 111, लोखंडे नगर, सुभाषनगर. या आरोपीविरुद्ध तिथे घरफोडीचे आणि इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर यश राजू बोसकर, वय 22 वर्षे, राहणार रामटेक. दुसरा आहे आकाश राजू वाघमारे, वय 26 वर्षे, राहणार रामटेक. या दोन्ही आरोपींविरुद्ध कोणत्याही प्रकारचा यांचा रेकॉर्ड नाही. तिन्ही आरोपींना आम्ही रात्री अटक केली आहे. आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून पुढील तपास आम्ही करत आहोत. यातील जो रोशन शनेश्वर आहे हा मुख्य आरोपी आहे. त्यांनीच त्यांना धमकावलेला आहे आणि खंडणी वसूल करून खंडणीची मागणी केलेली आहे. त्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. त्याचं लोकेशनवर आम्ही ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल स्विच ऑफ आहे. आमची DB पथक त्याच्या मागावर आहे. लवकरच त्याला अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवत आहोत. पुलिस ने डरा धमकाकर खंडनी मांगने का मामला दर्ज कर लिया है, जिसमें आगे की जांच करते हुए घटना में शामिल 3 आरोपियों को पुलिस ने हिरासत में लिया, जिनके नाम यश राजू बोसकर, आकाश वाघमारे और मनीष राउत है। मुख्य आरोपी रोशन शनेश्वर की पुलिस तलाश कर रही है।